सुखदेव दिगंबर बोराडे शेगाव सध्या जिल्हा परिषदचं वारं सुरू आहे. शेगाव जिल्हा परिषद गटातून अगदी तरुण तडफदार डॉक्टर शिवाजी खिलारे आणि सचिन बोराडे शेगावचे डेप्युटी सरपंच या दोघांनी उमेदवारी अर्चना पाटील कुंभारी गटातून आहेत. यांचं विकास काम अगदी प्रगतीपदावर होतं, तरी पण यांनी चांगली माणसं असताना हे असताना आणि डॉक्टरची जनसेवा चांगली असताना सचिनचं काम चांगलं असताना विरोधकांनी बऱ्याच वेळा त्यात अडथळे आणले. साधं मंदिराचं काम जरी करायला तरी अडथळे आणले, रस्त्याचं काम करायला तरी पण अडथळे आणले. त्यामुळं त्यांनी कितीतरी काय कोरांटुकड्या मारल्या, काय केलं, शेवटी तेही आमच्यामुळंच पुढं होते. आम्ही होतो म्हणून ते होते. काय शेवटी भाजपनं पक्षाचा आमदारकी दिली तरी पण तुम्ही गद्दारी करताय. यांना जिल्हा परिषद सदस्य दिलं तरी पण तुम्ही आमच्यावर गद्दारी करताय आणि गद्दार म्हणून दुसऱ्याला बोलताय, हे चुकीचं आहे. आणि ती गद्दार प्रत्यक्षात आपण गद्दारी किती वेळा केली आणि कशी केली हे त्यांनी आत्मचिंतन करावं. दुसऱ्यावर टीका करण्याच्या अगोदर आपलं आत्मपरीक्षण करावं त्यांनी. हा का सध्या टीकेचा भाग नाही आहे. फक्त सामाजिक कार्य बघून आज सचिन बोर्डेंना दिगंबर बोर्डेचा वारसा आहे. जवळजवळ दिगंबर बोर्डेने 23 वर्ष सरपंच केले, 11 वर्ष पंचायत समिती सदस्य राहिले. हा वारसा आम्हाला आहे आणि तो वारसा धरूनच ते पुढं काम करतात. त्यांनी कुणीही सर्वसामान्य लोकांनी कुणी दाखवून द्यावं किंवा याने 2 पैशाचा भ्रष्टाचार केला आहे, कोणाला त्रास दिला आहे किंवा काय केले, असलं काही नाही. फक्त जनतेच्या सेवेसाठी म्हणून आम्ही उमेदवार उभा केला आहे आणि जनतेनं पूर्णपणे विश्वासानं आत्मविश्वासानं जनतेनंच त्यांना उमेदवार दिल्या. डॉक्टर नाही त्याला, ते कुठनंही आलेले नाहीत किंवा गेलेले नाहीत. हे आता नवीन पक्षाचे कार्यकर्ते आहेत. इव्हन जे आरोप करतात हेच लोक कुठल्याही पक्षाचे सदस्य नाही. सध्या कुठल्याही पक्षाचे नाहीत. ते काँग्रेसची नाहीत, राष्ट्रवादीची नाहीत, कुणाची नाहीत. त्यामुळं त्यांना आरोप करण्याचा अधिकार नाही. आम्ही प्रामाणिकपणे चांगलं काम करणारी माणसं आहेत. हेतू पुरस्कार पुढील 5 वर्ष आणि पडळकर साहेबासारखा हा म्हणजे चलाक आमदारांचा पाठिंबा असल्यामुळं पाहिजे तसा निधी मिळतोय. ही विकास कामं आम्हाला करण्यासाठी म्हणून त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. म्हणून आम्ही हिरिरीनं भाग घेऊन त्यांना उभं केले आणि ही जनतेला विश्वासास पात्र ठरतील ही आमच्या मला खात्री आहे. म्हणून जनतेनं त्यांना भरघोस मतानं कमळाच्या पुढचं बटन दाबून भरघोस मतानं निवडून द्यावं आणि निवडून येणार ही आम्हाला खात्री आहे. ही 100% आम्हाला खात्री आहे. मी दादा भास्कर पाटील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचारादरम्यान सध्या चाललेली धावपळ, या धावपळीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रचार चालू असून या काँग्रेस पक्षानं या प्रचाराला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आणि नको त्या पातळीवर जाऊन आमच्या नेत्यांच्यावर टीका केली. त्यांची पात्रता नसताना कोणावर टीका करावी हा त्यांनी विचार करावा. आपण स्वतः 2दा तडीपार होऊन चोऱ्या करून गावातनं हद्दपार केलेला माणूस आमदारावर टीका करण्यात आपण पात्रता आपली नाही, त्याचा विचार करून टीका करावी. तर आम्ही कोणत्या नेत्यावरती पक्षावरती अशी खालच्या लेवलला टीका करत नाही आणि आमचे दोन्ही उमेदवार सक्षम आहेत आणि अतिशय चांगले उमेदवार आहेत. तिन्ही उमेदवार आमचे पंचायत समितीचे 2 आणि जिल्हा परिषदचे डॉक्टर खिलारे साहेब, सचिन बोराडे साहेब, शेगाव पंचायत समिती गण आणि कोसारी पंचायत समिती गणातील नाता पाटील हे अतिशय चांगले उमेदवार आहेत. नाता पाटील यांची मिसेस अर्चना पाटील अतिशय चांगले उमेदवार आहेत आणि आमचे निवडून 100% येतील त्याची आम्हाला खात्री आहे. पण तुम्ही आमचे उमेदवार तयार उमेदवार घेऊन गेलात, आमचे तयार उमेदवार म्हणताय. म्हणजे तुमचे आता आहे ते उमेदवार तयार नाहीत का? तयार नाहीत. तुम्ही तुमचे उमेदवार म्हणताय आमचे तयार उमेदवार तुम्ही घेऊन गेला. अरे तुमच्या पक्षाची पात्रता नसेल किंवा तुमच्या पक्षात त्याला राहू वाटलं नसेल, आमच्याकडे त्यांचं कारण काय होतं? आमच्याकडे पक्ष तेवढा ताकदीचा आहे, आम्ही निवडणार नाही, आमची पात्रता आहे. पक्ष तुमचा कसा आहे, तुमचे कार्यकर्ते बरोबर नाहीत खालच्या लेवलला, त्यामुळे ते तुम्हाला सोडून आले इकडे आमच्याकडं. आणि गद्दार म्हणून काल कुठल्या तरी एका टर्बोजन हे केलाय, कमेंट केलाय भाषणात, त्याची स्वतःची अवकात आहे का? डॉक्टर साहेबांचं खाल्लेलं दातावर किटाण निघाला ते अजून आणि तो आता साहेबाई माप काढतोय. आम्हाला कोणावर काय टीका करायला नाहीत. आम्हाला आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत, त्यांचे उमेदवार बॅकफुटला आहेत भरपूर, त्यामुळे त्यांना ही चिडचिडपणा व्हायला लागला आहे. आम्ही त्याविषयी त्यांना तुमच्या पद्धतीने तुम्ही राजकारण करा, आमचे उमेदवार निवडून आले तर गुलाल आमचा आहे एवढंच मी सांगतो. आणि हे आमचे कमळ या चिन्हावरती दोन्ही बटन दाबून
आम्हाला प्रचंड मताने विजयी करावा ही जनतेला विनंती. आमचे तिन्ही उमेदवार चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून येणार आहेत आणि असं असताना हे चित्र असं असताना विरोधक विनाकारण या तिघावरही कोणताही कलंक नसताना त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्यांचा पराजय दिसत असताना त्यांनी डॉक्टरसारख्या निष्कलंक माणसावर गद्दारी म्हणून पदवी द्यावी लागते अशी एका बागलवाडीच्या कार्यकर्त्यांनी मगाशी आमच्या गावामध्ये प्रचार असताना त्यांनी केलेला आहे. त्या उमेदवाराला अक्षरशः एवढी मदत त्याच माणसाला डॉक्टरांनी एवढी मदत केलेली आहे की त्याचे उपकार अजून त्याच्या दातावरचं किटाण सुद्धा निघालेलं नाही आणि त्याला घरात खायला अन्न सुद्धा नाही. अशा माणसांनी जर डॉक्टरसारख्या चारित्र्य संपन्न असणाऱ्या माणसावर जर त्यांनी टीका करत असतील आणि असलेच कार्यकर्ते आणि असलेच नेते या काँग्रेस पक्षामध्ये आहेत. शिवाय गद्दारी म्हणणाऱ्यांनी ज्यांनी गद्दारीमध्ये PhD केलेली आहे त्या माणसांना गद्दारी करण्याचा अधिकार नाही किंवा गद्दारी केली म्हणण्याचा काही सुद्धा अधिकार नाही. आणि काँग्रेस पक्षाकडे आता कोणतेही विकासाचं धोरण नाही, विकासाचं विजन नाही आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभव त्यांच्या डोळ्यासमोर दिसा लागला आहे म्हणून त्यांच्या चारित्र्यावर त्यांचे जे चारित्र्यावर हनन करत आहेत ते आणि त्यांना गद्दारी हा शब्द त्यांनी वापरत आहेत. तरी सर्व मतदारांना आम्ही आवाहन करतो की या काँग्रेसच्या या खोट्या बोलू थापांना कुठल्याही बातम्यांना त्यांनी बळी न पडता या येणाऱ्या 7 तारखेला सर्वांनी या तिन्ही उमेदवारांना भाजप या पक्षासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्य द्यावं. नमस्कार, मी सुनील लक्ष्मण निकम, शेगाव तंटामुक्ती उपाध्यक्ष. दोन्ही उमेदवार आमचे सक्षम आहेत, दोन्ही निवडून येणारे आहेत. त्याचबरोबर मला आता परवा कळलं की काही लोकांनी आमदारवर टीका केली. मला त्याविषयी बोलावंसं वाटतं की आमदार हे तालुक्याचे आहेत. आपण तालुक्यामध्ये त्यांना निवडून दिलंय, आपण गावात राजकारण करतो आणि आमदारविषयी बोलतो. आमदारविषयी बोलायच्या अगोदर आपण ज्या पार्टीत काम करतो त्या आमदारने किती पैसे तालुक्याला आणले याचा 1 वर्षाचा किंवा 5 वर्षाचा मागचा इतिहास बघायचा. आपण तो इतिहास बघत नाही. तालुक्याचे आमदार या वर्षात आले, त्यांना बाहेरचा आमदार म्हणून पहिल्यांदा हिरवलं गेलं. पण ज्यावेळी आम्ही निवडून आणल्यानंतर एका वर्षात जवळजवळ 200 कोटीची कामं त्यांनी तालुक्यात आणली. अतिशय चांगल्या मुद्द्याला हात घालून मला वाटतं जत तालुक्यामध्ये पहिल्यांदाच 70 वर्षामध्ये पहिल्यांदा एक विकास पुरुष आपल्या तालुक्याला भेटला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण परवाच एक जण म्हणला की सोनं 1.5 लाख रुपये झाले. मला सांगा, सोनं कोण खातंय का हो? सोनं खायची वस्तू आहे का? सोनं आपण किती वापरतो? आणि सोन्याचा विषय हा आंतरराष्ट्रीय आहे. सोनं काय आपल्या भारतामध्ये त्याचा रेट ठरत नाही, आंतरराष्ट्रीय सोन्याचा रेट ठरतो. आणि सोनं मागलं म्हणून काय अन्नधान्य मागलं नाही. मोदीजींनी इतक्या चांगल्या स्कीम आपल्या शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत. एक अंत्योदय योजना असेल, पुन्हा सन्मान निधी योजना असेल. शेतकऱ्याला परवाच त्यांनी कुणाचं अवकाळीची मदत दिली. अतिशय अवकाळी ज्याचं नुकसान झालं नाही त्याला सुद्धा त्यांनी सरसकट मदत जाहीर केली. अतिशय चांगल्या प्रकारच्या योजना या मोदी साहेबांच्या काळात झालेल्या आहेत. आणि असं कधी झालं नाही की आपण आंतरराष्ट्रीय आपला पंतप्रधान हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा नेता झालेला आहे आणि आपण त्यांचा म्हणजे उठाच्या तोंडाचा मुक्का घ्यायला आपण चाललोय की काय आपण बोलतोय याच्यावर सुद्धा पुढच्या म्हणजे कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. आपली